नमस्कार. प्राईम टाइम मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरातील आतापर्यंत घडलेल्या अतिशय प्राईम घडामोडींचा सविस्तर आढावा घेण्याआधी एक नजर प्राईम हेडलाईन्सवर. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये विधानसभा अध्यक्षांनी 31 जुलैपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडे मागितली मुदत. तरतुदींचं पालन करून योग्य निर्णय घेणार असल्याची नार्वेकरांची माहिती. भाजपचे सर्व नेते विरोधात उभे ठाकले. उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका. भाजपच्या टीकेला सत्ताधाऱ्यांचंही जोरदार प्रत्युत्तर. बाळासाहेबांनी दोघांना वाचवलं, त्यांचं पांग असं फेडताय. उद्धव ठाकरेंची मोदी शहांवर टीका, तर ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला. भाजपचा पलटवार. अजित पवार एक ना एक दिवस मुख्यमंत्री होतीलच. प्रफुल्ल पटेलांचा नवा दावा. राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चांना उधाण. विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नियोजित वेळापत्रकाप्रमाणे 4 ऑगस्टपर्यंत चालणार. मुंबईतील पावसाचा अधिवेशनावर कोणताही परिणाम नाही. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस. सखल भागात पाणी साचल्यानं मुंबईकरांना मनस्ताप. ठाणे जिल्ह्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर. अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय. ठाणे जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण. भिवंडीसह कल्याण डोंबिवलीतील अनेक भागात पाणीच पाणी. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ. खेड रत्नागिरीमध्ये पावसाचं धुमशान. अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी. राजापूर बाजारपेठेत शिरलं पुराचं पाणी. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. सूर्या प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ. धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. तेलंगणातल्या धरणातून विसर्ग सुरू. गडचिरोलीच्या सिरोंचाला पुराचा धोका. नदीकाठच्या गावांनाही सतर्कतेचा इशारा.